Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. पुण्यातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं 16 मेला आत्महत्या केल्याची बातमी समोर येते. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या होती का असा प्रश्न उपस्थित होतो. वैष्णवी हगवणे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ही जर आत्महत्या होती तर वैष्णवीच्या नवऱ्यासह सासू ननंदला अटक का झाली आहे? पुण्यातलं हे प्रकरण नेमकं काय? ही खरंच हत्या होती की आत्महत्या? एका पक्षाशी संबंधित असलेल्या नेत्याच्या सुनेच्या आत्महत्येच्या या बातमीनंतर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय मुंबई तक. घटना कुठे घडली आहे तर पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील भुकुम येथे. FIR मधून असं समोर आलंय की हुंड्यासाठी सतत पैशांसाठी सासरच्या प्रत्येक माणसाकडून वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या FIR मध्ये नेमके कुठले धक्कादायक खुलासे समोर आलेत तेही जाणून घेऊयात. वैष्णवीचे वडील म्हणतात शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्यात प्रेमसंबंध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हगवणे हे कुटुंब नावाजलेलं असल्यामुळे मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं. 28 एप्रिल 2023ला या दोघांचं लग्न झालं. फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी, 51 तोळे सोनं इतकं सगळं देऊन वैष्णवीच्या वडिलांनी तिला सासरी पाठवलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून वैष्णवीचा नवरा शशांक आणि तिचे सासू सासरे तिच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घालायचे. तिने हे वडिलांना अनेक वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण संसार टिकावा म्हणून ते सोडून दे बोलायचे असं त्यांनी स्वतः FIR मध्ये सांगितलेलं आहे. लग्नाच्या 5 महिन्यानंतरपासून वैष्णवीची सासू सासरे, तिचे दीर ननंद हे तिला हुंड्यासाठी, चांदीच्या भांड्यांसाठी, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. वैष्णवीला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी हा त्रास सुरूच होता. त्यावेळेला तिच्या सासरच्यांनी तिला घरातून हाकलून देऊन माहेरी पाठवलं. 27 नोव्हेंबर 2023ला वैष्णवीनं रॅट पॉइझन घेऊन जेवणात टाकून ते जीव संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता असं तिच्या वडिलांनी FIR मध्ये सांगितलेलं आहे. यावेळी मात्र वैष्णवी वाचली, पण तिच्या वडिलांनी त्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवून दिलं. यानंतर तुझ्या बापाकडून पैसे आण, मी तुला फुकट पोसणार का असं म्हणत वैष्णवीचा नवरा त्याचबरोबर तिच्या सासरच्या सगळ्यांकडून वैष्णवीला सतत शिवीगाळ मारहाण सुरूच होती. 2023 पासून लग्न झाल्यानंतर पासून सतत ही मारहाण, हा त्रास वैष्णवी सहन करत होती. ती गर्भवती असताना सुद्धा हे बाळ माझं नाहीये असं म्हणत तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केल्याचं सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. वैष्णवी सासरच्या या त्रासाला कंटाळून माहेरी यायची, पण माहेरून तिला पुन्हा सासरी पाठवलं जायचं. हे सतत सुरूच होतं. 16 मेला अखेर वैष्णवीनं आत्महत्या केली. आता 16 मेला नेमकं काय घडलं हे सुद्धा तिच्या वडिलांनी FIR मध्ये सांगितलेलं आहे. यावेळी वैष्णवी आणि शशांक यांच्यामध्ये वाद झालेला होता. 4:30च्या सुमारास 16 तारखेला शशांकचा फोन आला की वैष्णवीने गळफास घेतलेला आहे. ही घटना समजल्यानंतर वैष्णवीचे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना असं समजलं की ते वैष्णवी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला आहे. आता वैष्णवीच्या वडिलांनी FIR मध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी जेव्हा तिकडे ते गेले हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांनी वैष्णवीच्या अंगावर, तिच्या हातावर, पायावर, पाठीवर, त्याचबरोबर तिच्या डोक्यावर मारहाणीच्या जखमा पाहिल्या होत्या. तिच्या गळ्याच्या हनुवटीवर लालसर निशाण सुद्धा वडिलांनी पाहिलं होतं. आता वैष्णवीच्या वडिलांनी ही घटना कशी घडली याबद्दल तिच्या सासरच्या मंडळींना जेव्हा विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की तुला आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजे, तुझ्या पोरीला काय फुकट पोसायचं का, म्हणून तिला मारून टाकलं असं राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा पती शशांक हगवणे हे वैष्णवीच्या वडिलांना म्हणाल्याचं त्यांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. FIR मधून आलेल्या या सगळ्या धक्कादायक माहितीनंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं. पोलिसांनी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांची पत्नी म्हणजेच वैष्णवीची सासू, त्याचबरोबर राजेंद्र हगवणे यांची मुलगी म्हणजेच वैष्णवीची ननंद आणि वैष्णवीचा पती शशांक यांना अटक केलेली आहे. वैष्णवीवर पैशांसाठी दबाव आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे. राजेंद्र हगवणे या प्रकरणामध्ये अजूनही फरार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. आता या सगळ्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर आल्या. रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आहेत त्या असं म्हणाल्या की हे अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. पुण्यातील बावधन येथे वैष्णवी हगवणे या महिलेने आत्महत्या केली आहे.
दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी होती। वैष्णवी यांच्या पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असा आरोप वैष्णवी यांच्या वडिलांनी केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूनंतर वैष्णवी यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आलेल्या आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवर कारवाई करणार का, की आपलंच म्हणून या गंभीर प्रकरणाकडे डोळे झाक करणार, असा सवाल यावेळी रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या 23व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं, कारण हुंड्याची छळवणूक। दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे याच्या घरात घडलेली आहे। वैष्णवी ही हगवणेंची सून होती। या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा, सासू, ननंद अटकेमध्ये आहेत। दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे, तेही लवकरच पकडले जातील। कोणताही पक्ष, कोणताही नेता, कुणाचंही नातं, गुन्हेगारांना कसलीही सूट नाहीत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। लक्षात ठेवा, हे देवाभाऊंचं राज्य आहे, इथे गुन्हेगाराला माफी नाहीच। वैष्णवीचे सगळे मारेकरी पकडले जातील व तिला न्याय मिळेल हा विश्वास मला आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। एकूणच पुण्यातलं हे धक्कादायक प्रकरण आहे। राजेंद्र हगवणे जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांच्या सुनेची अशा प्रकारे आत्महत्या होते आणि त्यानंतर एकूणच ही हत्या होती का, असा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येतो। राजेंद्र हगवणे हे अजून सुद्धा फरार आहेत। या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना अटक झालेली आहे। आता राजेंद्र हगवणे यांना कधी अटक होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या प्रकरणाकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, नेमकी चूक कुणाची होती? तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।